Saregama Idea Saregama. नमस्कार. आयडिया सारेगमप मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमपच्या आपल्या या मंचावरती आपण नेहमीच नवीन नवीन प्रयोग करत असतो. या प्रयोगाचे साक्षीदार आपले मार्गदर्शक म्हणजेच आपले लाडके परीक्षक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अजय आणि अतुलचं. आणि आजच्या या सोहळ्याची इतकी छान सुरुवात ज्यांनी केली त्यांची ओळख करून देते आजचे आपले विशेष अतिथी वादक प्रदीप्त सेन गुप्ता. पण सरांची ओळख इथेच थांबत नाही. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात आर डी बर्मन यांच्यासोबत केली.
त्याचबरोबर लक्ष्मीकांत प्यारेलाल, राम लक्ष्मण, नदीम श्रवण यांच्यासारख्या अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलंय. तर आता तुम्ही जी गाणी वाजवली ती तर सुपरहिट आहेतच, आम्ही सगळी गाणी ऐकलेली आहेतच, पण ती धून कितीही वेळा ऐकली तरी अजून ऐकत राहावीशी वाटते. सो प्लीज ती धून एकदा आमच्यासाठी वाजवा ना. Thanks. I'm very much thankful to Zee TV for giving me this opportunity. And Ajay ji, Atul ji, namaskar. And all my musician friends, try करतो मी बजाने. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे गाणं शाहरुख खान वरती चित्रित झालंय, पण मुळात ही धून ज्यांनी वाजवली होती प्रत्यक्ष आज त्यांच्याचकडनं ही धून आपल्याला ऐकायला मिळणं हा खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाचा योग आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आपल्या आयडिया सारेगमपच्या या मंचावरती आपल्या स्पर्धकांना साथ देण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन ते इथे आले, त्याबद्दल सर खरंच खूप खूप आभार. सुरुवात करूया आजच्या या सोहळ्याला. आपल्या समोर येतोय प्रसेनजीत कोसंबी. तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते, दिन रात तुझा ग ध्यास जडे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. ती वीज तुझ्या नजरे मधली, गाली खुलते रंगेल खडी, ओठात रसेली जादूगिरी, उरी हसती गुलाबी गेंद कसे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. ती धुंद मिठी बेबंद नशा, श्वासात सखे विरतात दिशा, बेहोश सुखाच्या या गगनी, मी आज मला हरवून बसे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. मी
सर्वप्रथम स्वागत करतो प्रदीप्तजींचं, बिकॉज इकडे जे काही नवीन नवीन प्रकारे आम्ही सादर करण्याचा किंवा यांच्याबरोबर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न जो करतो आहोत, त्याच्यामध्ये आज तुमच्यासारख्या इतक्या गुणी आणि अनुभव संपन्न व्यक्तीचा आज इकडे उपस्थितीमुळे आम्हाला सगळ्यांना सिन्सिअरली खूप आनंद झाला आहे. सो रिअली वेलकम. आणि अगेन कमलेश, क्या बात आहे, आज तुला तिकडे बघून पण मला मस्त वाटतंय. आणि तबला व्हेरी गुड अर्जुस, मजा आली. आणि एक ओव्हरऑल गाणं रंगलं खूप छान, त्या स्टाईलला फार करेक्ट जात होतं. फक्त मला तुझी एनर्जी अजून थोडंसं एनर्जी म्हण किंवा ओव्हरऑल तुझं अंडरस्टँडिंग एक अजून 20% वगैरे मला कमी वाटलं, की थोडंसं अजून एनर्जी मला दिसली असती तर अजून मजा आली असती. दुसऱ्या अंतरातला आलाप मला थोडासा खटकला. त्या गाण्यातल्या ज्या कल्पना आहेत त्या ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडायच्या होत्या त्या तू खूप छान मांडत होतास. फक्त एक गोष्ट अशा गाण्यामध्ये एक मार्क ठेवत जा, कारण इकडे जेव्हा तू स्वतः एकदा लय सोडून गाणार आहेस तेव्हा परत लयला येताना थोडंसं आपल्या त्या तब्बलजी बरोबर एक थोडंसं एक अंडरस्टँडिंग किंवा एक एका लुकमधनं एक पिकअप घ्यायला शिकत जा. बट ओव्हरऑल गाणं सुपर. थँक्यू सर. प्रदीपजींना नेहमी आम्ही काचेच्या पलीकडे बघितलंय स्टुडिओमध्ये डब करताना. तर मला असं वाटतं की आपल्या घरातलंच कोणीतरी आलंय आणि मला स्वतःलाच खूप कौतुक वाटते तुमच्याकडे बघताना आता. सो थँक्स अ लॉट तुम्ही आलात त्याबद्दल आणि तुमचं खूप खूप स्वागत. या गाण्याबद्दल मी अजयनी सांगितलं तेच एक्झॅक्टली सांगेल. हाफ हार्टेडली नाही म्हणणार मी, पण ना कुठेतरी एकाच गोष्टीकडे कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करत होता आणि ते तू करत नाही, कधीच करत नाही. म्हणजे आजपर्यंत मला कधी जाणवलं नाही तुझं. कडक कसं नाही झालं गाणं. तो श्वासाचाच प्रॉब्लेम आहे, मला कळलं ते. मी तो कंट्रोल गेल्यामुळे तुझं सगळं ढासळलं नाही, सावरून ठेवलंच तू ते. पण नेहमीसारखा प्रसन्नजित नव्हता, 100% नव्हता. तर मलाच वाईट वाटलं इथं बसल्या बसल्या. तुझी चूक झाली, तू नर्वस स्वतःसाठी झालास, पण गाण्यामध्ये तरी सुद्धा तू स्वतःला ठेवण्याचा खूप प्रयत्न केलास आणि त्यासाठी तुझं अभिनंदन. आज आपल्याला फक्त अतुलचेच मार्क्स कळणार आहेत. अजय मार्क्स देणार आहे पण ते राखून ठेवले जाणार आहेत. ओके अतुल. ध दिलाय अतुलने. थँक्यू सर, थँक्यू. माझं नाव प्रसेनजित कोसंबी आणि माझा कोड आहे 3. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 57575 या नंबरवरती. आयडिया मोबाईल धारकांनी मला वोट करण्यासाठी कॉल करा किंवा मेसेज करा. टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 55456012 या नंबरवरती. आपण इकडेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या धांबऱ्या गर्दीत मांडून इवले घर. पाहिले मी तुला, तू मला पाहिले आणि एकमेकांच्याकडे बघितलं, नजरेला नजर देता येईना, कारण तो एकदम असा क्षण होता ना की आम्हाला दोघांना तेव्हा जाणवलं की अरे आली किती वेळ. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आयडिया सारेगमप पॉवर्ड बाय दिशा डायरेक्ट. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येते नेहा वर्मा. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. मेहंदीच्या पानावर मन अजून
प्लेबॅकच्या बाबतीत तर तुझा व्हॉइस इतका दर्जा चांगला आहे त्याचा, मी नेहमी प्रत्येक वेळी कौतुक करतो त्याचं, की ते बाकी तुझं गाणं जरी चुकलं तरी हरकत नाही, पण तुझा टोन मला खूप आवडतो. जस्टिफाय नाही झालं तुझं टोन. ती भावना पोचवणं महत्वाचं असतं. एखादी हाय पिच नोट गाताना आपला चेहरा कसा दिसतोय याचा विचार सिंगरने करू नये. तुमच्या गळ्यातून जे बाहेर पडतंय ना ते जास्त महत्वाचं असतं आणि ते काळजाला जाऊन भिडलं पाहिजे. नाही तर मग तुम्ही हिरोच व्हा ना, प्लेबॅक सिंगर कशाला? मग तुमच्यावरच गाणं चित्रित करू. मग आपला चेहरा कसा होतोय याच्याबद्दल कोणी दखल घेतली किंवा कोणी टिंगल केली किंवा कोणी त्याची नक्कल केली किंवा त्याच्याबद्दल कोणाचंही काही मत असो, पण तो आवाज असा पाहिजे किंवा ते गाणं असं व्हायला पाहिजे की ते थेट लाखो करोडो लोकांच्या मनात असं बिंबलं पाहिजे. सो थोडंसं टोन ट्विस्ट केला असता तू तर बरं झालं असतं, पण तू ते तुझं नेहमीच असतं तसं नव्हतं. ऑलरेडी दरवेळेला मला एक गोष्ट तुझी सतत आवडलेली आहे, तो म्हणजे तुझा टोन. या गाण्यामध्ये मला तुझा टोनच मिसिंग वाटतोय. झालं गाणं आणि नंतर मग ते मे बी हुश असं वाटायला लागलं, बट डायनामिक्स नव्हते कुठे त्याला. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग, दुसऱ्या लाईनला तो फरक पाहिला, मन अजून. ह्याने जो डायनामिकली जो फरक येतो ना, त्याची रिक्वायरमेंट आहे त्याची त्या गाण्याची. म्हणजे त्याची झुलणं जे आहे ना ते दिसायला पाहिजे होतं मला. आय थॉट की बाकी सगळं झुलतंय, यू आर स्टडी. ओव्हरऑल गाण्याचं मी जर असंच ऐकलंस तर मला असं वाटतं की थोडं तू स्वतः त्या गाण्याची कमी आहे अजून. बाकी गाणं छान झालं. ऑल द बेस्ट. दिलाय अतुलने. थँक्स. नमस्कार, माझं नाव नेहा वर्मा. माझा कोड नंबर आहे 4. तुम्हाला माझं जर गाणं आवडलं असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 4 जो माझा कोड आहे आणि पाठवा 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा ZMSGP स्पेस 4 आणि पाठवा 55456012 या नंबरवर. पुढचं गाणं घेऊन आपल्यासमोर येतोय मयूर सुकाळे. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या धांबऱ्या गर्दीत मांडून इवले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
आवडलं मला गाणं, फक्त 1-2 ठिकाणी मला सुराला बऱ्यापैकी खटकलं. एवढं एक्साईट करणारं गाणं आहे, स्वतः गाण्याची एनर्जी तितकी सॉलिड आहे, त्यामुळे ते ठीक आहे. पण पुढच्या वेळी एक्सपेक्टेशन तुझ्याकडनं असं आहे की तेवढं पण नको होऊन देऊ. पण फार थोडंसंच राहिलं. आणि मागच्या वेळी तुला आठवत असेल तर तू प्रॉमिस केलं की मी अजून काहीतरी वेगळं गाण्याचा प्रयत्न करील. मला तुमच्यासमोर नाट्यसंगीत मांडायचं आहे, तर ते नक्कीच मी तुमच्यासमोर मांडेन. अप्रतिम. मला तर एवढं आवडेल तुझ्याकडून नाट्यसंगीत ऐकायला. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला थोडासा तुझा आवाजाचा पातळपणा, म्हणजे तो जे टेक्स्चर आहे तो थोडा मला थोडासा बाजूला काढत होता. पण तरी सुद्धा जर तू अजून स्वतःचे एफर्ट घालून त्याच्यात तो जो रवी काकांचा भारदस्तपणा आणण्याचा प्रयत्न केला असतास. बरलिया घागर आम्ही, ते घागर, ते त्यांची म्हणण्याची जी स्टाईल आहे, यू कॅनॉट, हे काही गोष्टी शिका, म्हणजे बाणवून घ्यायच्या अंगी, त्याला पर्याय नाही. सो तेवढं मला थोडंसं लॅक वाटलं. कारण आता इकडे ओरिजिनलशी कम्पेअर होणार. कुठलंही गाणं इझी आहे असं समजायचं नाही, आणि कुठलंही गाणं आपल्याला पटकन कळलं असंही समजायची गरज नाही. बिकॉज त्याच्यात तरी सुद्धा काहीतरी उणीव राहते, आणि जी कळण्यात राहिली तर देण्यात राहणार. बट ओव्हरऑल इम्पॅक्ट सुपर, मजा आली. दिलाय तुम्ही. माझं नाव मयूर सुकाळे. माझा वोट क्रमांक आहे 6. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही मला वोट करू शकता. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवा 57575 वर. आणि आयडिया मोबाईल धारकांनी टाईप करा किंवा कॉल करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवा 55456012 वर. आपण इथेच घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. जीव माझा तुझ्यात जडला, श्वास श्वासात ऋतून पडला, साथ देते साथ जन्मी, फिरते देईन तुला. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा स्वर जाजस आगे. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले न गए. आणि एकमेकांच्याकडे बघितलं, नजरेला नजर देता येईना, कारण तो एकदम असा क्षण होता ना की आम्हाला दोघांना तेव्हा जाणवलं की अरे आली किती वेळ. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय धवल चांदवडकर. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले न कळे. कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले न कळे. कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी.
कांती तव पाहुनी तारका नभातल्या लाजल्या मनातुनी ओघळले हिम तुषार गालावर थांबले ओघळले हिम तुषार गालावर थांबले ना कळे कधी कुठे मनवेडे गुंतले पाहिले न मी तुला पाहिले न मी तुला पाहिले न मी तुला खूप गोड गायलास. थँक्यू. हे गाणं पण तसंच आहे, खूप गोड आहे. जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा ते ऐकत बसावंसं वाटतं आणि ऐकतो मी. खूप माझ्या जवळचं गाणं आहे हे. ह्या गाण्याचा व्हिडिओ जेव्हा मी बघितला आणि जे गातात तिकडे कुलदीप पवार ते स्टुडिओमध्ये आहेत. म्हणजे मला जे सांगायचं ना की मी जवळचं गाणं आहे आणि मला जर का असं वाटत असेल पाहिले ना मी तुला आणि तू मला न पाहिलं तर तो स्टुडिओ. तर माझं प्रेम ते होतं की ते नेहमी आम्ही लहानपणापासून तेवढंच वाटायचं की हे स्टुडिओचं असतं, रेकॉर्डिंग असतं, असं असतं तसं असतं. कधीच तो स्टुडिओ आम्हाला दिसला नव्हता. आणि मला आठवतंय आणि याचा साक्षीदार अमर पण आहे. आणि त्यावेळी आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं 8-10 दिवस रिहर्सल चाललेल्या आमच्या आयुष्यातलं पहिलं रेकॉर्डिंग असणार होतं ते. अजय अतुल म्हणून नाव वगैरे सगळं ठरवल्यानंतर आणि आमच्यातला अनुभवी फक्त एकच माणूस होता, आमचा मित्र अमर. आणि ते सुरू झालं. आम्ही पोचलो स्टुडिओत, दोघांच्या 2 सायकली बिकली घेऊन आम्ही पोचलो आणि ते स्टुडिओत ती प्रोसेस सगळी, ते काचेच्या पलीकडनं कसा आवाज येतो आपल्याला, ते हेडफोन लावणं आणि ते टायमिंग देणं, ते 1 2 3 4 आणि ते मग ते सगळ्यांचं चालू होणं. तर ते आम्ही एन्जॉय करत होतो ती प्रोसेस. आणि नेहमीप्रमाणे जसं आता इकडे सेटवर आल्यानंतर सगळ्यांना आम्ही गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, चला गणपती बाप्पा मोरया वगैरे जो भेटेल त्याला जसं म्हणतो तसं सुरू केलं आम्ही. प्रत्येक जेवढे आर्टिस्ट होते त्याला सगळ्यांना ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हां चल चल चल, हां छान छान, ओके चल, गणपतीचं नाव घे, चल चल. अमरला केलं, हे केलं. आणि असं करता 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 अजय तिकडनं करून येत होता, मी इकडनं असं सगळ्यांना शेक हँड करून चला. आमच्यासाठी दैवत होती ती सगळी. पहिलं आमचं काम वाजवणार म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही घेताना तेच म्हणतो, जो हात, जे मन, जो आत्मा आमच्या गाण्याला लागलाय, आमच्या गाण्यासाठी ज्यांनी योगदान केलंय त्याचे उपकार आम्ही जन्मभर अजूनही बाळगतो. आणि तेव्हाचे ते हे पहिलेच लोक होते, आम्हाला काहीच माहित नाही. सगळ्यांना ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट करत 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 मी वळलो आणि ठाक्कन आजात समोर. आणि समोर आता शब्दच फुटेना, तोंडातून शब्दच फुटेना. त्याला काय सांगू, त्याला कसं ऑल द बेस्ट म्हणू. आणि एकमेकांच्याकडे बघितलं, नजरेला नजर देता येईना, कारण तो एकदम असा क्षण होता ना की आम्हाला दोघांना तेव्हा जाणवलं की अरे आली किती वेळ, आला तो क्षण ज्याची आपण एवढं वाट बघत होतो, तो आला क्षण. आणि दोघंही रडायला लागलो. मला ती आठवण आली, तो त्या व्हिडिओमधला दिसलेला स्टुडिओ आणि आमचं पहिलं रेकॉर्डिंग. सो ऑल द बेस्ट बाबा. थँक्यू. मला स्वतःला फार हे गाणं आवडायचं. जेव्हा मी ते नाकळे चेंज हा जेव्हा जेव्हा यायचा त्यावेळेला मी वा, हे काहीतरी सुपर्ब आहे यार. आणि ऍक्च्युअल लाईव्ह इन्स्ट्रुमेंट ऐकताना जो फील येतो ना की ते सांगू शकत नाही. म्हणजे त्याच्यातनं जो काही मजा येते ती. थँक्स प्रदीपदा, सिरियसली. 30-1 वर्षापूर्वी सुद्धा असा एक विचार आला होता की कीबोर्ड आल्यानंतर आता हे बाकीचं बायपास होणार का, लाईव्ह जाणार का. परत आता एक 10 वर्षापूर्वी जेव्हा कम्प्युटर्सवर सगळं यायला लागलं, तेव्हा सगळ्यांकडे जेव्हा ते सगळं यायला लागलं, तेव्हा आता सुद्धा हे जाणार का. मग आता आमच्या मुलांनी काय फक्त कम्प्युटर आणि कीबोर्डच शिकायचे का. पण एक गोष्ट मी सांगतो, हे कधी नाही जाणार. हे जे अकॉस्टिक आहे आयुष्यभर राहणार, बिकॉज ते सोल आहे. ह्याच्यातनं जर आमच्या आता महाराष्ट्रातल्या रसिकांनी जर प्रेरणा घेतली आणि कोणी पियानो शिकायला गेलं, कोणी मेंडोलिन शिकायला गेलं, कोणी व्हायोलिन शिकायला गेलं, तर खूप आनंद होईल. आणि मस्त तू सुपर्ब गायलास. तुझं एक्सप्रेशन दरवेळेला मला ते काय म्हणतात, तुला तर गाणं अंडरस्टँड करण्याची तुझी कॅपॅसिटी सुपर्ब आहे.
सूर मला थोडेसे तुझे खटकत होते, जे की सरप्राइझिंग आहे मला तुझ्याबद्दल. पण ठीक आहे, तेवढा कंट्रोल ठेवायला पाहिजेस तू इथून पुढे सुद्धा. ऑल द बेस्ट. थँक्स. थँक्यू. दिलाय अतुलने. नमस्कार, मी धवल चांदवडकर. माझा कोड नंबर आहे 8. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी कॉल करा किंवा टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 55456012 वर. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. वृंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा स्वर जाजस आगे. जीव माझा तुझ्यात जडला, श्वास श्वासात ऋतून पडला. साथ देते साथ जन्मी, फिरते देईन तुला. सारेगमपा आयडिया सारेगमपा सारेगमपा आयडिया सारेगमपा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 4 स्पर्धकांची सोलो गाडी झाली आहे आणि आता आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्यांची डुएट्स. पहिलं डुएट सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत धवल चांदवडकर आणि मयूर सुकाळे. वृंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा स्वर जाजस आगे. वृंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सर जाजस आगे. भूषण भानु कृसन कहा मान प्रताप महितल पागे. वृंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सर जाजस आगे. कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद कहा सर जाजस आगे. राम कहा द्विज राम कहा. राम कहा द्विज राम कहा. राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रण में अनुरागे. राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रण में अनुरागे. राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रण में अनुरागे. आज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. बाज कहा मृगराज कहा. बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. शिवराज के आगे. शिवराज के आगे. शिवराज के आगे. छान झालं गाणं. खूप खूप चांगलं झालं. एक तर या गाण्यामध्ये खरंच खूप शब्द आहेत. नुसतं वाचतानाच आपल्याला धाप लागते, तर ते गाताना खरोखर दमछाक करणारं आहे हे असं गाणं. सूर दोघांचेही गेले. अजून एकमेकांकडे बघून ते एन्जॉय करत करत गायला असतात ना, तर अजून मजा आली असते. तुमचं त्यानंतर ओव्हरलॅपिंग जे होतं ते खूप चांगलं होतं. इंडिव्हिज्युअली अंतऱ्यामध्ये मला सेकंड अंतऱ्यामध्ये तुझी लाईन आवडली. ओव्हरऑल गाणं म्हणून खूप चांगलं झालं. पण तरी डुएट आहे तर त्यामध्ये एकमेकांना अजून धरून चाललं असतं तर बरं झालं असं. ऑल द बेस्ट.
एक अटेम्प्ट म्हणून मला दोघांचा आवडला. पहिल्याच दोन्ही तुमच्या ज्या लाईन आल्या तिकडे परत तुमच्यापैकी कोण शब्द विसरलं पहिल्याच लाईनला क्रॉसलाच. काही वेळेला तुम्ही एकमेकांकडे बघून जर गायला असतात ना तर कॉन्फिडन्स लेवल अजून वाढते. तरी सुद्धा मला सुराला थोडंसं कमी वाटलं दोघांकडूनही ॲव्हरेजली. असं होणं फार अवघड असतं की दुसरा जरी थोडासा बेसूर झाला तरी मी नाही होऊ देणार स्वतःला बेसूर. हे फार अगदी कानाजवळच चालू असणार आहे. सो तिकडे फार अवघड असतं. बट गुड अटेम्प्ट. ऑल द बेस्ट. ते दोघेही मार्क्स देणार आहेत पण ते राखून ठेवले जाणार आहेत. सो पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. एक डुएट सादर झालाय पण आता आपल्याला कोंबडा कोंबडी भेटायला येणार आहेत. पण त्याआधी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. तुझी माझी जोडी जमली सुरू झाली या नवी कहाणी. तू माझं फुलपाचा मी तुझी सखी फुलराणी. अगं कोंबडी 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 कोंबडी. सारेगमप आयडिया सारेगमप सारेगमप आयडिया सारेगमप. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. यानंतरचं डुएट परफॉर्म करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत प्रसन्नजित कोसंबी आणि नेहा वर्मा. शिवाची झाली दैना रात्रीला मला झोपच येईना. मी तुझा झालो मजनू इश्क झाला मला. ए तिला सबूत आता मोडू नको पण माझं बोलकट तोडू नको. तुझी माझी जोडी जमली सुरू झाली या नवी कहाणी. कोंबडी 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 पळाली तंगडी धरून तंगडी घालाया लागली. काही मोजकीच गाणी अशी आहेत की ज्याच्यामध्ये
माझे हात शिवशिवतात वाजवायला, मी वाजवतो. ओ जीव माझा तुझ्यात जडला, श्वास श्वासात ऋतून पडला, साथ देते साथ जन्मी, फिरती देईन तुला. या जीवाची झाली दैना, रात्रीला मला झोपत येईना, मी तुझा ग झालो मजनू, इश्क झाला मला. तिला सबूत आता मोडू नको, मध मध बोलत तोडू नको. कोंबडी मागं फिरू नको, घराची कौलं फोडू नको. तुझी माझी जोडी जमली, सुरू झाली या नवी कहाणी. तू माझं फुलपाचा, मी तुझी सखी फुलराणी. अगं कोंबडी 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 लागली. अगं कोंबडी 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 लागली. अरे कोंबडी पळाली कंगडी करून लंगडी घालाया लागली. अगं कोंबडी पळाली कंगडी धरून लंगडी घालाया लागली. मजा आली मला, सिरियसली मजा आली. आय नो गाण्याचा टेम्पो, रिदम केवढा डॉमिनेटिंग आहे, एक ओव्हरऑल एनर्जी गाण्याची जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये काय होतं की मोस्ट ऑफ द टाइम असं एक चूक होऊ शकते आपल्याकडनं की आपण त्याच्यात लपले जाऊ की काय, पण तुम्ही इतके दोघेही जण इतके छान अपफ्रंट होता, आणि बिकॉज तुम्ही तुमच्या आवाजाची धार, डायनॅमिक्स इतके उत्तम वापरले, आणि खरंच इतकं छान झालं गाणं. दोघांनी खूप छान गायलात. बिकॉज एक गोष्ट आहे की आनंद शिंदे जेव्हा ते तिच्या ग्लाइड्स करतात, आनंद शिंदेच्या ज्या ग्लाइड्स असतात ज्या फेमस, त्या तू खूप चांगल्या गेल्यास. म्हणजे लागली वगैरे त्याच्या आहेत ना, ज्या त्याला धार असून त्या घेऊन यायच्या, अमेझिंग होतं. किंवा तुझंही मला घराची कौलं फोडू नको, तिकडे जे ते हचे जे ऍक्सेंट येत होतीस ना मध्ये मध्ये, त्याने फार छान वाटत होतं. बिकॉज ते मला तुझ्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं. सुपर गायलात दोघे जण, व्हेरी गुड, अमेझिंग एनर्जी, सुपर पिचिंग. तुम्ही दोघं कडक गायला. मी जास्त मुद्दाम ॲनालिसिस सांगत नाही, कारण ना या गाण्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः आमच्या कार्यक्रमात बघितलंय, एवढा गदारोळ असतो, एवढं सगळेच पर्कशनिस्ट एवढं एक्साइटेड असतात. त्या सगळ्या स्टेजवरच्या गदारोळात आणि स्टेज खालच्या गदारोळामध्ये गायचं म्हणजे किती अवघड आहे ते मला माहिती आहे चांगलं. तशाच पद्धतीचा माहोल जरी होता तरी तुम्ही दोघांनीही आपलं गाणं किती अप्रतिम होईल किंवा किती चांगलं होईल किंवा त्या गाण्याला किती न्याय देता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, आणि तो मला खूप आवडला. 26 जुलैच्या वेळी जेव्हा पाऊस आला होता मुंबईत, तेव्हा कमरेच्या वरती पाणी आमच्या सिटिंग रूमवर होतं. त्यामध्ये आमचा एक कीबोर्ड गेला, गाडी गेली, म्युझिक सिटिंग रूमचं भरपूर नुकसान झालं, आणि रस्त्यावर येणं काय असतं ना ते बघितलंय मी तेव्हा. काम करण्यासाठी जागा नाही, म्हणून अक्षरशः इथून पुण्याला सगळा सेटअप घेऊन आम्ही शिफ्ट झालो. पुण्याला आमच्या मित्राच्याकडे त्याच्या तिथे बसून ते कोंबडी पळाली प्रोग्राम केलं, आणि त्यानंतर थोडंसं उरलेलं प्रोग्रामिंग हैदराबादला केलं. खूप घाबरलेल्या अवस्थेत केलेलं हे गाणं आहे, पण जे काय महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांनी ते उचलून धरलंय. म्हणजे एकदा वैशाली सामंतचाच आम्हाला एक तिच्याच तोंडून ऐकलेली गोष्ट आहे, पहाटे 6 वाजता तिला फरमाईश आली होती कुठल्या तरी कार्यक्रमात, कोंबडी पळाली का म्हणून. किती लाड झाले त्या गाण्याचे. पण तुम्ही आत्ता सादर ज्या पद्धतीने केलं ना ते कमाल होतं, खूप छान एन्जॉय केलं. इथं असलेल्या सगळ्यांनी बेसिकली कार्यक्रमामध्ये मी काही रिदमिस्ट नाही किंवा मला काही खूप ग्रेट वाजवता येतं असं नाही, पण काही गाणीच अशी आहेत ना की ज्याच्यामध्ये हात शिवशिवतात. मी इथलं म्हणलं इथं टेबल वाजवण्यापेक्षा आणि काहीतरी तोडफोड करण्यापेक्षा उठून तिकडं जाऊन वाजवावं. सो तो मोमेंट मला आठवला आणि गाणं एन्जॉय केलं. खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. सो पुढच्या सगळ्या प्रवासासाठी दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू.
आजचा टाटा क्रोमा स्टायलिश परफॉर्मर ऑफ द डे आहे धवल चांदवडकर. धवल, कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुला मिळतंय टाटा क्रोमा तर्फे 5,000 रुपयांचं गिफ्ट वाउचर. कॉंग्रॅट्स. महाअंतिम विजेत्याला मिळणार इलेक्ट्रॉनिक विश्वातील सर्वात मोठी प्रॉडक्टची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक तर्फे 1,20,000चं मेगा होम पॅकेज. तुमच्या लाडक्या गायकाला किंवा गायिकेला महागायक किंवा महागायिका बनवण्यासाठी आता तुमचाही महत्वाचा सहभाग असणार आहे. परीक्षकांच्या गुणांना 60% आणि तुमच्या SMS-ना 40% असं महत्व या आठवड्यापासून दिलं जाणार आहे. वोटिंग लाईन सुरू आहेत उद्या म्हणजे 27 तारखेला रात्री 9:30 वाजल्यापासून ते 1 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत. आज आपण मॅन्डोलिनच्या साथीने आपली मराठमोळी गाणी अनुभवली. पुन्हा भेटूया याच वेळी याच मंचावरती. तुम्ही पाहत रहा झी मराठीवरती आयडिया सारेगमप. पाहिले नवी तुला तू मला न पाहिले न कधी कुठे मन आहे आयडिया आजचा आवाज. तले